नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी मराठी या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 20 वरील आम्ही कविता करतो हा पाठ बघणार आहोत. या अंतर्गत आपण कविता कशी करायची किंवा कविता कशी लिहायची ते देखील आपण बघणार आहोत. तर चला बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये, मासिकांमध्ये किंवा कवितेच्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण अशा पुस्तकांमध्ये नवीन नवीन कविता अतिशय सुयोग्य मांडणीपूर्ण शब्दांचा वापर करून केलेल्या असतात. ते बघून आपल्याला असं वाटतं की ह्या कविता कवीने कशा लिहिल्या असतील. अशा प्रकारच्या छान छान कविता अतिशय रंजक आणि यमक जुळणाऱ्या शब्दांचा योग्य वापर, तसंच निसर्गाला साजेशा असेल देखील कविता कवी काय कल्पना करून लिहित असतील बरे, असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. तसेच अशा कविता देखील आपल्याला लिहिता येतील का, आपल्याला तसे शब्द सुचतील का, असे विचार देखील आपल्या मनात येतात. काही कविता निसर्ग वर्णन करणाऱ्या असतात, तर काही निसर्गातल्या पक्ष्यांच्या वर केलेल्या कविता असतात, किंवा गाण्यांवर केलेल्या, किंवा विचारांवर केलेल्या, दुःखावर केलेल्या, सुखदुःखांवर, नातेसंबंधांवर केलेल्या, प्रेमावर केलेल्या, असे वेगवेगळे खूप सारे प्रकार कवितांमध्ये आपल्याला दिसून येतात. पण हे वाचत असताना आपल्याला देखील अशा कविता करता याव्यात याचा मोह टाळता येत नाही. तर कविता करणे खूप कठीण गोष्ट आहे का? तर नाही. कविता करणे अतिशय कठीण गोष्ट नाही आहे. पण कविता करत असताना योग्य शब्दांची मांडणी, यमक जुळण्याचा योग्य आणि अंतरा कुठे असावा हे देखील आपल्याला कळायला पाहिजे. आणि ती कविता आपण कोणत्या विषयाबद्दल करतो आहे, किंवा कोठे बसून करतो आहे, आणि आपल्याला कोणत्या निसर्गाशी अनुरूप कविता करत असोल तर निसर्गाच्या अनुरूपच ते शब्द आले पाहिजेत, जेणेकरून ती कविता आपल्याला वाचताना आल्हाददायक वाटेल अशी ती कविता पाहिजे. आता आपण फळ्यावर दिलेली एक कविता बघूया. आजोबांची होती नवीन धोती, त्यावर बसला आमचा मोती. मोती आमचा खूप खूप सुंदर, ठिपके रंगीबेरंगी त्याच्या अंगावर. खायला मागतो बटर आणि पाव, खाताना मारतो किती भाव. असा आहे आमचा सुंदर मोती, घरात आहे आमच्या त्याची वस्ती. भूभू करतो मजेत खेळतो, रोज दुपारी छान झोपतो. मघाशी आपण फळ्यावर दिलेली कविता वाचली. आता या कवितेत कोणते शब्द यमक जुळलेले आहेत, किंवा यमक जुळलेल्या शब्दांचा कवितेच्या शेवटच्या वाक्यामध्ये आपल्याला उल्लेख आलेला दिसतो, ते शब्द कोणते ते आता आपण बघूया. आजोबांची होती नवीन धोती, त्यावर बसला आमचा मोती. यामध्ये धोती आणि मोती हे दोन यमक जुळणारे शब्द आहेत. तसेच मोती आमचा खूप खूप सुंदर, ठिपके रंगीबेरंगी त्याच्या अंगावर. मोती आमचा खूप खूप सुंदर, आणि पुढच्या ओळीवर अंगावर हा शब्द आहे. सुंदर आणि अंगावर हे देखील यमक जुळणारे शब्द आहेत. खायला मागतो बटर आणि पाव, खाताना मारतो किती भाव. पाव आणि भाव हे देखील यमक जुळणारे शब्द आहेत. असा आहे आमचा सुंदर मोती, घरात आहे आमच्या त्याची वसती. मोती आणि वसती हे परत यमक जुळणारे शब्द आपल्याला आलेले दिसतात. भूभू करतो मजेत खेळतो, रोज दुपारी छान झोप घेतो. भूभू करतो म्हणजे तो भुंकतो, आणि मजेत खेळतो. खेळतो हा शब्द आपल्याला ओळींच्या शेवटी दिसतो. तसेच झोप घेतो हा शब्द, खेळतो आणि झोप घेतो हे यमक असणारे शब्द
आपल्याला या ओळींच्या शेवटी आलेले दिसतात. अजून एक कविता आपण वाचूया. एवढासा ससा त्याचे एवढे मोठे कान, एवढा मोठा हत्ती त्याचे शेपूट मात्र लहान. एक डोळा बंद करून बगळा बसतो टपून, पाठीवरचं ओझं कसं कासव ठेवतं जपून. पंख असून शहामृग उडत नाही कसे, कुणी दिली मोराला ही रंगीत रंगीत पिसे. आताच आपण कवितेचे वाचन केले. त्या कवितेत यमक जुळून आलेले शब्द कोणते आहेत ते बघूया. एवढासा ससा त्याचे एवढे मोठे कान, एवढा मोठा हत्ती त्याचे शेपूट मात्र लहान. कान आणि लहान हे यमक जुळणारे शब्द येथे आलेले दिसतात. एक डोळा बंद करून बगळा बसतो टपून, पाठीवरचं ओझं कसं कासव ठेवतो जपून. टपून आणि जपून हे यमक जुळून आलेले शब्द इथे आहेत. पंख असून शहामृग उडत नाही कसे, कुणी दिली मोराला ही रंगीत रंगीत पिसे. कसे आणि पिसे हे यमक साधर्म्य असणारे शब्द आपल्याला कवितेच्या शेवटच्या ओळींमध्ये देखील आलेले दिसतात. आताच आपण काही कविता बघितल्या. त्यांचे वाचन केल्यावर आपल्याला हे लक्षात आले की कवितेच्या ओळींच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला यमक जुळून आलेले शब्दांची रचना केलेली दिसते. तसेच शब्दांची मांडणी देखील अतिशय छान पद्धतीने केलेली दिसते. आता कविता कशी करावी या सदरामध्ये आपण कविता बनवायला शिकणार आहोत आणि लिहायला देखील शिकणार आहोत. कविता कशी करावी या सदरामध्ये आपल्याला 4 वेगवेगळे विषय दिलेले दिसत आहेत. यामध्ये एक गाव, माकड, शाळा आणि पक्षी असे 4 वेगवेगळे विषय आणि काही ओळी देखील लिहिलेल्या दिसत आहेत. काही रिकाम्या ओळी देखील आपल्याला दिसत आहेत. त्या ओळींमध्ये आपल्याला बाकीची कविता पूर्ण करायची आहे आणि समर्पक असे शब्द, त्यांची रचना तसेच यमक जुळणारे शब्द देखील या कवितेमध्ये यायला हवे आणि कविता अतिशय छान बनायला हवी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर चला ती कविता आपण बनवूया. एक गाव. एक होतं गाव, गावात होती माणसं, बाजारात जाऊन घेत होती कणसं. माणसाने काढले दाणे, फेकले ते रस्त्यावर, चिमण्यांनी पाहिले दाणे, तुटून पडल्या त्याच्यावर. माणसाने काढले दाणे, फेकले ते रस्त्यावर, चिमण्यांनी पाहिले दाणे, तुटून पडला त्याच्यावर. या ओळी आपण आपल्या कल्पकतेने लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये रस्त्यावर आणि त्यांच्यावर हे यमक साधर्म्य असणारे शब्द आपण या कवितेत वापरलेले आहेत. तसेच दाणे हे देखील सारखे शब्द इथे आलेले आपण दिसतात. शाळा. एक होती शाळा, शाळेला मुलांचा लागला लढा. शाळा आणि लढा हे यमक साधर्म्य असणारे शब्द आपल्याला दिसतात. फळा होता काळा, खडूंचा सारखा त्याच्यावर चाळा. काळा आणि चाळा हे यमक साधर्म्य शब्द आपण कवितेत आलेले आहेत. एकदा गंमत झाली, शाळा नाचू लागली. झाली आणि लागली हे यमक साधर्म्य असणारे शब्द आपण इथे लिहिलेले आहेत. शाळा बागेत आली, मुले फुलपाखरे झाली. शाळा बागेत आली, मुले फुलपाखरी झाली. याच्यामध्ये आली आणि झाली हे यमक साधर्म्य असणारे शब्द आपण या कवितेत लिहिले आहेत. अशा प्रकारे आपण कविता योग्य समर्पक शब्द वापरून आणि यमक असणारे शब्द, जुळणारे शब्दचा शेवटी वापर करून आपण सुंदर अशी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. बाकीच्या 2 उरलेल्या कविता तुम्ही अशाच प्रकारे तुमच्या मनाने, कल्पकतेने आणि योग्य समर्पक शब्दांचा वापर करून तसेच यमक साधर्म्य शब्दांचा वापर देखील आपल्याला त्यामध्ये करायचा आहे आणि त्या कविता गृहपाठ म्हणून पूर्ण करून आणायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण इयत्ता 3री मराठी या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 20 वरील आम्ही कविता करतो या सदरात
कविता कशी करायची ते बघितले. तसेच कोणकोणत्या समर्पक शब्दांचा वापर देखील आपल्याला करायचा आहे, कोणत्या विषयासंबंधित आपण कविता लिहित आहोत, तसेच यमक जुळणारे शब्द या कवितेमध्ये कोणत्या ठिकाणी वापरायचे आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या विषयांवर आपण समर्पक शब्द आणि शब्दरचना तसेच यमक साधर्म्य शब्द वापरून अतिशय छान सुंदर अशा कविता बनवू शकतो आणि भावी आयुष्यात तुम्ही देखील एक छान कवी बनू शकता. याची सराव तुम्ही दररोज केला तर तुमच्या उज्ज्वल भविष्यामध्ये तुम्ही एक छान कलाकार आणि एक कविता रचयिता देखील बनू शकता. असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल विवेक एज्युकेशन वाणी नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास आपल्या मित्रांसोबत लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ न चुकता बघण्यासाठी नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. धन्यवाद.